आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कारण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो आहोत. त्या स्वातंत्र्य दिनाच्या याच दिवशी योगायोगाने माझाही या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि म्हणून किनवट माहूर भागातील माझे सर्व स्नेही कार्यकर्ते, सर्व हितचिंतक आणि मला मानणारे जो काय तळागाळातला समाज बांधव आहे, सगळ्यांनी मिळून प्रतिवर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी वाढदिवस हा कार्यक्रम साजरा करतात. त्याच पद्धतीने आजचा हा वाढदिवस या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून साजरा केलेला आहे. परंतु या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर या वर्षामध्ये आगळा आणि वेगळा अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी साजरा केला. आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे साहेबांच्या नेतृत्वाखाली काल 14 तारखेला नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यांना मोतीबिंद झाला असेल, ज्यांना अँटेना झाला असेल किंवा अन्य जे नेत्राच्या संबंधाने जे काय आजार असतील त्यांची तपासणी करून ज्यांना ऑपरेशन करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचं विनामूल्य सर्व रुग्णांचं ऑपरेशन करून त्यांना ही सेवा देण्याचं काम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर विकास महात्मे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि माझे तृतीय चिरंजीव संदेशकरा मित्रमंडळ त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून द्वितीय चिरंजीव ॲडव्होकेट प्रतीक केराम यांच्या जंगोरात्र प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. आजही 15 ऑगस्टला वाढदिवसाचेच निमित्त ठेवून रक्तदान शिबिर सुद्धा त्यांनी आयोजित केलेलं आहे. त्याला सुद्धा भरभरून लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. या एकूणच सर्व वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व सहकारी आणि सातत्य ठेवून प्रत्येक वर्षाला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान आबाल वृंद सर्व मिळून मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून हा जो वाढदिवस साजरा करून मला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळं माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करत असतानाच आई रेणुका माता, दत्तप्रभू, अनुसया माता यांच्या पायथ्याशी असलेला हा मतदारसंघ इथल्या उपेक्षित, शोषित, तळागाळातल्या सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी मला उदंड आयुष्य मिळावे अशा पद्धतीची मनोकामना या सर्वच कार्यकर्त्यांनी भेटून प्रत्यक्ष त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. हाच असाच आशीर्वाद सर्व जनतेचा मला सातत्याने मिळत राहावा एवढंच आहे. रेणुका माता, दत्तप्रभू आणि अनुसया मातेच्या चरणी प्रार्थना करतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेटून ज्यांनी मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या त्यांचं सर्वांचं मनापासून मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो. त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद.